जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। राजकीय दबावाला बळी न पडता प्रक्रिया पारदर्शकपणे करावी, महाविकास आघाडीची मागणी। इचलकरंजी महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना करण्याची प्रक्रिया सुरू आहे। यामध्ये कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता ही प्रक्रिया पारदर्शकपणे करावी अशी मागणी येथील महाविकास आघाडीने केली आहे। या मागणीसाठी आज शिष्टमंडळाने महापालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली। न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना करण्याबाबत आदेश दिले आहेत। त्यानुसार नगर विकास विभागाने 12 जून रोजी प्रभाग रचना करण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम जाहीर केला आहे। शासनाच्या आदेशाप्रमाणे होणारी प्रभाग रचना कोणत्याही राजकीय दबावाखाली किंवा लोकप्रतिनिधीच्या सूचनेनुसार करू नये। प्रभाग रचनेत हस्तक्षेप झाला किंवा राजकीय दबावाला आला तर त्यांची गंभीरपणे परिणाम होतात। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील घोळाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले होते। याबाबत कोणतेही उत्तर निवडणूक आयोगाने अद्यापही दिले नाही। तोच प्रकार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत होऊ नये अशी मागणी करत आज तेथील महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने आयुक्त पल्लवी पाटील यांची भेट घेतली। अयोग्य प्रकारे प्रभाग रचना केल्याने यापूर्वी अनेक रीट याचिका दाखल झाल्या आहेत। त्यामुळे कोणत्याही राजकीय दबावाला न पडता प्रभाग रचनेची प्रक्रिया पारदर्शकपणे करण्याची मागणी केली। याचबरोबर शहरातील स्वच्छता करणाऱ्या घंटागाडीवरील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी 3 दिवसीय कामबंद आंदोलन सुरू आहे। या आंदोलनामुळे आता शहरातील अस्वच्छता प्रश्न गंभीर बनत असल्याने त्वरित तोडगा काढण्याची मागणी यावेळी करण्यात आली। यावर आयुक्त पाटील यांनी प्रभाग रचनेत सूक्ष्म योजना केली असून स्वतः त्यावर लक्ष ठेवून आहेत। आतापर्यंत या कामात कोणताच दबाव आला नाही आणि मी दबावाखाली काम करत नसल्याचे स्पष्ट केले। शिष्टमंडळात शशांक बावस्कर, सागर चाळके, सयाजी चव्हाण, प्रकाश मोरबाळे, उदयसिंह पाटील, जावेद मोमीन, हेमंत वनकुंद्रे, सुनील बारवडे, बाबासाहेब कोतवाल, युवराज शिंगाडे, सुशांत कोडगी यांचा समावेश आहे। न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रे सह। त्यामुळे मतदार यादीचं नाही, त्याच्यानंतर पुढचा टप्पा आहे मतदार यादी ते फार सूक्ष्मने अगदी करावं, कारण त्यात फार घोळ होतोय परत। मग ते ज्या वेळेला प्रचार चालू होतोय त्यावेळेला मग ही लाईन चालू असते, मग ह्या वर्णाचे मतदार समोरच्या गल्लीत गेल्या सगळं प्रचार करणाऱ्या उमेदवारांना डिस्टर्ब होते।